माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देवगिरी बंगल्यावर खलबते. 12वीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचे हॉल तिकीट मिळणार. महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीनं मंडळाच्या संकेतस्थळावर आजपासून ॲडमिट कार्ड लिंकद्वारे डाउनलोड करता येणार. एआय तंत्रज्ञानामुळे येत्या 3 वर्षात बँकांमधील 2 लाख नोकऱ्या धोक्यात. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सीच्या अहवालातून बाब समोर. बँकांमधील किमान 3% नोकऱ्या कमी होणार. नागपूरमध्ये एचएमपीव्ही आजारावर नियंत्रणासाठी कृती दलाची स्थापना. अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना. आरोग्य विभागाकडून तातडीच्या मार्गदर्शक सूचना जारी. पुण्यातील 487 गृहप्रकल्पांना स्थगिती. महारेराचा गृहप्रकल्पांना दणका. विकासकांची बँक खातीही गोठवण्यात आली. आरसीएमसीची ऑनलाईन प्रणाली 15 दिवसांपासून बंद. यामुळे शिधापत्रिकांचे सर्व कामकाज ठप्प. पुण्यासाठी स्वतंत्र विमानतळ गरजेचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. पुरंदर विमानतळासाठी तातडीने भूसंपादन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली अमित शहांची भेट. मंत्रिमंडळात संधी दिल्याबद्दल विखे पाटलांनी शहांचे मानले आभार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर दौऱ्यावर. मारुतराव कन्नमवार यांच्या जयंती सोहळ्याला मुख्यमंत्री राहणार उपस्थित. दुपारी 12 वाजता रौप्य महोत्सवी जयंती सोहळ्याचं आयोजन. पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. अविनाश जाधव यांच्यावर नाराजी व्यक्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण. स्मारकाच्या कामाची माहिती देण्यासाठी उद्धव ठाकरे आज दुपारी 4:30 वाजता घेणार पत्रकार परिषद. शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात. शिवकालीन हत्यारे आणि वस्तूंचे प्रदर्शन. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि साईनाथ दुर्गे यांच्या माध्यमातून या फेस्टिव्हलचं आयोजन. मंत्री नितीन गडकरी यांनी अपघात पीडितांसाठी केली कॅशलेस ट्रीटमेंट योजनेची घोषणा. सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी 7 दिवसांच्या उपचारांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करणार. मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली रोह्यातील पीडित मुलींच्या कुटुंबियांची भेट. रोह्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे घेतली भेट. भारताच्या हवाई दलासाठी निर्माण होणाऱ्या विमानाच्या क्षमतेवर वायुदल प्रमुखांचा वार. वायुदल प्रमुख AP सिंग यांचं गंभीर वक्तव्य. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर समितीकडून कायमच माऊलीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट. पुत्रदा एकादशीचं औचित्य साधत आजही रंगीबेरंगी विविध फुलांनी आकर्षक सजावट. बदलापूरच्या किशोर पाटलांची आंतरराष्ट्रीय खो खो पंच म्हणून निवड. ठाणे जिल्ह्यातून निवड झालेले एकमेव पंच. उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षण गृहातून 8 मुलींनी काढला पळ. 7 मुलींना शोधण्यात पोलिसांना यश. एका तरुणीचा अद्यापही शोध लागलेला नाही. नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे काम बंद आंदोलन. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन. घाटकोपरच्या गरोडिया नगरमध्ये झाड अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू. 1 महिला गंभीर जखमी. या प्रकरणी जखमी महिलेवर उपचार सुरू. बदलापूरमध्ये सिमेंटच्या ट्रकचा टायर फुटला. कात्रप जुना पेट्रोल पंप परिसरातील घटना. सुदैवानं कुणालाही इजा नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.